हाय गाईज, वेलकम बॅक टू ए न्यू ब्लॉग. कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर 2 दिवसापासून तब्येत खराब आहे म्हणून काही ब्लॉग शूट झाला नाही आणि ट्राय केलं होतं की आज तरी काहीतरी शूट करण, पण आतापर्यंत आता जवळजवळ वाजले 5. ब्लॉगला स्टार्ट करूया आणि आज आम्ही बाहेर चाललोय. तर पहिल्यांदाच चाललोय भैयाला सोडून. तो घरी थांबणार आहे आणि आम्ही 2 जण जाणार आहे. तसं आम्हाला जायचं खूप लांब आहे, पण मग ते अजून ऑफिस मधून आलेच नाही. बराच टायमिंग झाला, आम्ही बऱ्याच वेळची वाट बघतोय पण ते काही अजून आले नाही. तोपर्यंत म्हटलं चला भैयासाठी काहीतरी स्वयंपाक बनवून ठेवूया. तसं पण त्याला एकट्याला घरी सोडून जायला थोडंसं बोर वाटतंय. कधी पण आम्ही त्याला सोबत घेऊन जात असतो, पण आज त्याला उद्या सुट्टी नाही ऑफिसला, म्हणून म्हटलं की आपण 2 जाऊयात. आणि तो थांबल. माझं चाललं होतं हा नाही. मग माझ्या ननंदबाई आहे त्या बोलल्या की नाही येऊन जा म्हणे, किती दिवस झाले भेट नाही झाली. तर म्हटलं चला आपण पण जाऊन येऊयात. तर असं काही समाज आवरलेलं आहे आणि आम्ही 2-3 दिवस जाणार आहे. तर बॅग वगैरे पण पॅक झालंय आणि भैयासाठी स्वयंपाक केलाय. आता श्राऊ झोपलेली आहे. आता श्राऊला उठवते, तिला पण काहीतरी खाऊ घालते आणि तिचं आवडते म्हणजे आम्हाला जायला पटकन. तसं तर ते आम्हाला म्हटलंय की बॅग भरून ठेवा, आपण आल्यावरती लगेच निघू. पण काय माहिती ते कधी येत आहे. ते आले की मग आम्ही लगेच निघू. आपलं बायकांचं कसं असतं ना, एखाद्या दिवशी जर आपल्याला कोणी म्हटलं की आज स्वयंपाक नका बनवू, आपण बाहेरून आणून खाऊ किंवा मग बाहेर जाऊ जेवायला, किंवा आपल्याला कुठेतरी बाहेर जायचंय कार्यक्रमाला वगैरे, आपल्याला किती आनंद होतो या गोष्टीचा की मला स्वयंपाक नाही करावा लागणार आजच्या दिवस तरी स्वयंपाकाला सुट्टी आहे. किंवा साधं म्हटलं कोणी खिचडी भात बनव तरी त्या गोष्टीचा आपल्याला किती आनंद होतो. तीच गोष्ट जर अशी झाली की तुम्हाला बाहेर जायचंय आणि माणसं घरी थांबणार आहे, एखादा जरी माणूस घरी थांबणार असला तरी आपला जीवगुत तो काय खाईल किंवा त्यांच्यासाठी काहीतरी बनवून ठेवूयात आपण. मग आपल्या पद्धतीने आपल्याला जेवढं होईल तेवढं आपण ट्राय करत असतो. माझं पण तसंच झालं. आता भैया घरी एकटाच राहणार आहे, तर मग तो बाहेरून आणून पण खाऊ शकत होता, पण म्हटलं नाही मी त्याच्यासाठी काहीतरी बनवून ठेवते. एक टायमिंगला जरी त्याच्यासाठी बनवून ठेवलं तरी पण मग मला बरं वाटेल. आता दुसऱ्या दिवशी तर तो सकाळी खाईलच बाहेरून आणून काही पण आत्ता पुरतं जरी बनवून ठेवलं तर मग तो गरम गरम खाईल. असं काहीसा विचार करून मी त्याच्यासाठी त्याच्या आवडीची खीरपुरी करून ठेवली. त्याला खीरपुरी इतकी आवडती ना की बस. त्यासाठी म्हटलं चला आता पटकन होईल. पहिल्यांदा विचार चालला होता करू की नको करू, पण नंतर म्हटलं आता आहे टाइम, 15-20 मिनिटामध्ये होऊन जाईल. तर करून घेतली त्याच्यासाठी. आणि मग स्वयंपाक आवरल्यानंतर मी लगेच किचन वगैरे धुवून घेतलं आणि क्लीन करून घेतलं. त्यानंतर म्हटलं आता शाऊचे 1-2 टॉप होते त्यांना इस्त्री करायची होती मला, आणि एखाद्या 2 फ्रॉक होत्या त्या पण इस्त्री करायच्या होत्या. धुतल्यानंतर डायरेक्ट कपाटामध्ये ठेवून देतो आणि मग थोडेसे चुरगाळल्या जातात. ते जर बाहेर जायचे कपडे असले ना त्यांना मी स्पेशल इस्त्री करूनच ठेवत असते. तर शाऊचे आणि माझे जे ड्रेस असतात बाहेर जायचे, जेव्हा आम्हाला जायचं असतं ना मी त्या ऐन मोमेंटला इस्त्री करत असते, कारण की तसं पण ते घड्या करून ठेवल्या ना ते जास्त चुरगळतात. सो मग आता टाईम होता तर म्हटलं श्राऊचे कपडे इस्त्री करून घेऊयात. आणि माझे ड्रेसेस मी सकाळीच इस्त्री करून ठेवले होते जायचं म्हणून. सो हे आवरलेलं आहे आणि आता ते पण येतील. आणि श्राऊ झोपलेली, तिला पण उठवायचं आहे मला अजून. आता खीरपुरी केलेली म्हटलं थोडीशी थंड पण होईल आणि तोपर्यंत मग ती पण उठल म्हणजे तिला खाऊ घालन. बऱ्याच वेळेस तिची उठायची वाट बघते पण ती काही उठत नाहीये. तोपर्यंत म्हटलं आपल्या बॉटल वगैरे पण तिला भरून घेऊयात. रस्त्याने तिला प्यायला आणि खायला जर पाहिजेच असतं. आता बॉटल भरून घेतली आणि थोडासा खाऊ जो घरामध्ये होता तिच्यासाठी तो घेतला. आता ती उठत नाहीये, म्हटलं चला आपणच उठूयात तिला आणि तिचं पण आवरून घेऊयात. आता तिचं आवरलं म्हणजे मग ना तिला खाऊ घालायला सोपं होईल आणि तिचे पप्पा आल्यावर ती लगेच निघणं होईल. तसं पण माणसांची बॅग भरायला 15 ते 20 मिनिटं लागतात आणि आपल्याला जर 3 दिवस जायचं असलं तर आपल्याला कमीत कमी 1 दिवस लागतो बॅग भरायला. त्यात आपल्याला जर लेकरू असलं सोबत तर मग त्याचं सामान तर वेगळंच. तसं आपली तर होती लवकर, पण मग लेकराची प्रत्येक गोष्ट घ्यावी लागते. बाहेर जाऊन भेटतं नाही भेटतं हा प्रश्न तर वेगळाच असतो. आता मी मागच्या वेळेस बघितलं होतं भैयाला जायचं होतं 10 दिवस ट्रेनिंगला. सो तो त्याच्या आधी जाण्याआधी फक्त अर्धा तास आला होता. अर्ध्या तासामध्ये त्यांनी 10 दिवसाची बॅग भरून रेडी झाला होता तो, आणि कोणतीही गोष्ट न विसरता. आणि आपल्याला जर कोणी म्हटलं असतं ना की तुम्हाला जायचंय 10 दिवस बाहेर, तर आपण कमीत कमी 5 दिवस तरी तयारी लागलो असतो की ही गोष्ट घ्यायची ती गोष्ट घ्यायची. असं काहीच असतं बायकांचं. पण काही असो माणसाला प्रत्येक गोष्ट हातामध्ये आणि जागेवर भेटती म्हणून मे बी त्यांना टाईम लागत नाही. तसं आपल्याला प्रत्येक गोष्ट तयार करावं लागते, रेडी करावं लागते. त्यानंतर घर सोडून जायच्या आधी आपल्याला सगळं घरातलं सगळं बघावं लागतं. भाजीपाला किंवा म्हणा किंवा जे दुसऱ्या गोष्टी आहे इतर खराब होणाऱ्या त्या सगळ्या बघावं लागतात. तेव्हा कुठं मग आपल्याला बाहेर निघता येतं. सो असं काहीसं आहे. आणि इकडं आता श्राऊचं छान असं आवरलेलं आहे. तिला इतका आनंद झालाय ना नवीन ड्रेस काढल्यानंतर की तिला समजले कुठेतरी बाहेर जायचंय. ती आता केस वगैरे सगळं बांधून घेते. नाही तेव्हा ती किती त्रास देते मला, अजिबात केसांना बांधू वगैरे देत नाही. पण आता पटकन दे, आई तू पण नवीन ड्रेस घातलाय, आई मी पण नवीन ड्रेस घातलाय. ती तिच्या ड्रेसला हात लावती आणि माझ्या ड्रेसला हात लावती. काही असो पण बाहेर जायचं लहान मुलांना लगेच समजतं आणि किती खुश होतात ते. मी तिला एखादी खीरपुरी खाऊ घालते, नाही तर मग माझ्या डोक्यात राहिली तिने काही खाल्लंच नाही आणि रस्त्याने ती त्रास पण देईल. तर थोडीशी खीर आणि पुरी आणली, आधी तिला खाऊ घालते. चल 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 खीरपुरी खायची ना. अरे बापरे आलं बाय राजू, खाणार आहे ना तू?
सकाळची झोपू झाली. तर चला आता मी पहिल्यांदा तिला खाऊ घालते, तोपर्यंत ते पण येते. मी तिला खाऊच घालत होते तोपर्यंत ते पण आले आणि लगेच आवरून आम्ही निघालो नाशिक मधून. पण नेमकं नाशिक रोडला इतकी गर्दी आहे ना, आम्ही संध्याकाळच्या टायमिंगला निघालोय, 6 वाजले आणि आता नेमकं सगळे ऑफिस वगैरे सुटायची वेळ, सो सगळी गर्दीच गर्दी झालेली आहे. आम्हाला तिथून निघायला जवळजवळ 1 तास लागला. 7च वाजले. आता आम्ही चाललोय पुण्याला. आमचं टार्गेट आहे की आम्ही 12 वाजेपर्यंत पोहोचू. बघूयात आता किती वेळ लागतोय पोहोचायला. तर जायचं कारण असं की त्यांची 1 दिवस ट्रेनिंग आहे, सो ते ट्रेनिंग करणार आहेत आणि आम्ही दोघी जणी मग पहिल्यांदा तर ठरलं होतं का नंदबाईच्या घरी डायरेक्ट जाऊन थांबू, पण जर रात्री खूप लेट झालं तर मग त्यांच्या कॉलेजवरती जाऊन थांबणार आहे. त्यांचं जे MBAचं कॉलेज आहे व्हॅमनिकॉमचं, तर सो ते गेस्ट हाऊस बुक केलेलं आहे, तिथं थांबणार आहे आम्ही 1 दिवस. 7:30 वाजले ना, आताशी आम्ही सिन्नर जवळ आहे. किती 6 वाजता निघलो होतो आम्ही आणि श्रावू आम्हाला खूप त्रास देते, फक्त म्हणते गाणे लावा आणि मला डान्स करू द्या. हो ना ग, डान्स करायचा आहे तुला? ती अजिबात शांत बसत नाही, खूप त्रास देते आम्हाला. तुला तर सोडून देऊ का? तर आता बघू किती वेळ लागतोय जायला. 12-1 तर वाजणारच आहे आम्हाला. ते ऑफिस मधून आले आणि आम्ही लगेच निघलो. ते म्हटले चहा वगैरे काही करू नको, जास्त टाइम लागन, आपण रस्त्याने चहा घेऊ. सो इथे चहा घ्यायला थांबलो. चहा ब्रेक झालाय आता आमचा. आता पुढे जाऊया. चहा घेतलाय, श्रावसाठी खाऊ घेतलाय आणि आता पुढे बघू किती वेळ लागतोय. खाऊ खायचा ना? प्यायची आहे आणि खायची आहे, एवढंच म्हणते ती. आई खायची आहे, आई प्यायची आहे. तर आता तिला प्यायचं पाणी तर आणलेलं आहे, आता खायचंय. पाणी आहे. चहा घेतला का आपला मूड पण फ्रेश होतो आणि दुसरी गोष्ट अशी होती की आपल्याला भूक लागत नाही लवकर. जवळजवळ 1-1.5 तास तर आपण आरामात राहू शकतो. तर मग आम्ही चहा घेतला आणि आता म्हटलं की लगेच जेवायला नको, आपण थोडंसं पुढं जाऊया, जितका रस्ता होईल तितका जाऊयात आणि त्यानंतर मग आपण जेवण करायला थांबूया. आणि श्रावू पण झोपलेली होती, सो तिला पण उठवावं वाटत नव्हतं. म्हटलं ती उठली की मग आपण एखाद्या हॉटेलवरती थांबूयात, तोपर्यंत चालूयात. तर आता ती पण उठली होती आणि एक छान हॉटेल भेटलं, तर म्हटलं चला तिथं जेवण करूयात. आता इथं आलोय, जेवण वगैरे करतो आणि त्यानंतर आता आम्ही जवळजवळ आलोय चाकणपर्यंत. तर थोडासा रस्ता राहिलाय आमचं जायला. जेवण करायचं ना? भूक लागली? खाऊ खायचा? काय खाऊ खायचंय बाळाला? काय खाऊ खायचं बाळाला? बाहेर गेल्यानंतर सगळ्यात मोठं टास्क हेच असतं की श्रावूला काय खायला द्यायचं. कारण की तिला बरेचसे पदार्थ डॉक्टरनी बंद करायला लावले, जसे की दुधाचे पदार्थ म्हणा किंवा मग मैद्याचे पदार्थ आणि त्यानंतर मग डाळीचे पदार्थ. सो तिला द्यावं काय, तर मसाला पापड घेतला तिच्यासाठी, तो तिने खाल्ला थोडासा आवडीने. त्यानंतर म्हटलं रोटी खायला देऊयात, पण नंतर म्हटलं नको, तिला परत मैद्याचे पदार्थ. सो तिने थोडाफार पापड खाल्ला आणि आता आम्ही जवळजवळ पुण्यामध्ये पोहोचलोय. तर जवळच आहे त्यांचं कॉलेज, सो तिथं आलोय. आता आम्ही त्यांच्या MBAच्या कॉलेजला थांबणार आहे. तर आलो इथं रूमवरती. आता या गव्हर्नमेंट क्वार्टर आहे, हॉटेलसारख्या सेम नाही आहेत पण हॉटेल सारख्या बऱ्यापैकी आहेत. तर छान आहे रूम, क्लीन वगैरे आहे मस्त. श्रावू आल्याला इथं खेळायला लागली आणि मी म्हटलं चला तुम्हाला पण थोडीशी रूम दाखवूया. उद्याचा व्हिडिओ खूप वेगळा आणि छान होणार आहे, बघायला विसरू नका. बाय.